रेल्वे भरती आंदोलन प्रकरणामध्ये राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, पुराव्यांअभावी ठाणे सत्र न्यायालयाकडून सर्व आरोपींची मुक्तता, कथित चिथावणी दिल्याचा राज ठाकरेंवर होता आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलबेल नाही, राष्ट्रवादीमधील काही लोक शिवसेनेच्या संपर्कात, मंत्री संजय शिरसाठांचा दावा, तर शिरसाठांच्या बोलण्यात तथ्य नाही, उमेश पाटलांनी शिरसाठ यांचा दावा फेटाळला। राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्यानं बसणार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरेंची काल बैठक, तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्यासंदर्भात चर्चा, सूत्रांची माहिती, नव्या कार्यकारिणीमध्ये आता धनंजय मुंडेंसह हसन मुश्रीफ, अनिल पाटलांना संधी मिळणार असल्याची माहिती। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा, जळगाव, नांदेड, वाशिम, परभणीमध्ये इंधन तुटवडा, तर कॅन घेऊन शेतकऱ्यांच्या पंपांवर रांगा। जळगावच्या धरण गावात पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांचा पंपावरच मुक्काम, तर पेट्रोल पंप चालकांकडून शेतकऱ्यांची जेवणाची व्यवस्था, पेट्रोल पंपावरील पंक्तीचा हा व्हिडिओ व्हायरल। बांद्र्यातील गरीबनगर परिसरात अतिक्रमणावर सलग तिसऱ्या दिवशी बुलडोझर कारवाई, रेल्वे रुळालगतच्या अनधिकृत घरांवर ही तोडक कारवाई, पोलीस अलर्ट, अकोला, अमरावती, वर्ध्याला रेड, तर नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट। वर्ध्यामध्ये काल 47.1 सेल्सिअस तापमानाची नोंद। ठाण्यातील काही भागामध्ये आज पाणी कपात, देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त पाणी पुरवठा बंद राहणार, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचा